नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोणत्याही दिनांकावरून आपण त्याचा वार शोधू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ते कसं करायचं ते काय ट्रिकद्वारे आपण ते समजून घेऊयात. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला थोडीफार आवश्यक माहिती असणं गरजेचं आहे. ते असं आहे की आता इथे काही कोड दिलेले आहेत. मंथ म्हणजे आपल्या महिन्याचे कोड आणि इकडे आहे सेंच्युरी म्हणजे आपण 2012 म्हणतो शतक, त्याचे कोड आपल्याला इथे दिलेले आहेत. तर आता इथे मी वाचून दाखवतो. जानेवारीला आहे 0, फेब्रुवारीला आहे 3, मार्चला आहे 3, एप्रिलला 6, मेला 1, जूनला 4, जुलै 6, ऑगस्ट 2, सप्टेंबर 5, ऑक्टोबर 0, नोव्हेंबर 3 आणि डिसेंबर 5. हे झाले आपले महिन्याचे कोड. त्याच्यानंतर आपल्याला सेंच्युरी म्हणजे शतकांचे कोड. 16वे शतक 6वा कोड, 17वे शतक 4था कोड, 4 हा कोड, 18व्या शतकाला 2 हा कोड, 19व्या शतकाला 0 हा कोड आणि 20वे शतक म्हणजे जे आता चालू आहे त्याला 6वा कोड. ओके, तर मग चला आपण आता वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर आपण हे एका उदाहरणाद्वारे आपण याला स्पष्ट करूयात. आता उदाहरण घेतो. माझी जन्मतारीख आहे 19/11/2009. बरोबर, माझी ही जन्मतारीख आहे. याचा आपण आता सोप्या पद्धतीने याचा आता या दिवशी कोणता वार होता हे आपण काढूयात. 19 जसं तसं प्लस मध्ये घ्यायचं. 19 अधिक 11वा महिना म्हणजे कोणता आहे 11वा महिना? नोव्हेंबर, प्लस 3, त्यानंतर परत प्लस 20वे शतकाला कोणता कोड आहे? 6, प्लस वर्ष कोणता चालू होता? 9वा, 9 अधिक याच्यामध्ये एकूण लीप वर्ष किती आहेत हे घेण्यासाठी आपल्याला या 9ला 4 ने भाग करायचा, जेणेकरून आपल्याला लीप वर्ष इथे मिळून जातील. 4 1 4, 4 2 8, बाकी 1. बाकीशी काही आपल्याला लेनदेन नाही, आपल्याला 2शी आहे. कारण 2 हे 2009 पर्यंतचे 2 हे काय लीप वर्ष आहेत. बरोबर, म्हणून इथं अधिक 2 यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. यांची बेरीज येईल की आता 19 आणि 3 22 अधिक 6 28, 6 अधिक 28, 28 अधिक 2 30, 30 अधिक 9 39. 39 या सर्वांची काय ते बेरीज येते. ओके, 39 या सर्वांची बेरीज येते. आपल्याला माहिती आहे, मी इथे 39 लिहून घेतो. 39. त्यानंतर आता शेवटची स्टेप म्हणजे 39ला 7 ने भाग करायचं. एका आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणून याला 39ला 7 ने भाग करायचं. इथे घालून घेऊ आपण, भाग घालूया. 39 भागिले 7 उत्तर येऊन जाईल 7 1 7, 7 5 35, बाकी किती आली? 4. इथं आपलं काय आता भागाकार किती आलाय? 5 आणि बाकी काय आले? 4. आपल्याला या भागाकाराची काही लेणं देणं नाही, आपल्याला 4शी लेणं देणं आहे. आता काय कसं बघायचं? आता सोमवारपासून 4थ्या नंबरला कोणता वार येतो? तर आपण पाहिलं सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बरोबर, 4थ्या नंबरला कोणता वार येतो? गुरुवार. बरोबर, 4थ्या नंबरला वार येतो गुरुवार. आणि खरंच मी जन्मलेल्या दिवशी वार हा गुरुवारच होता. अशा प्रकारे आपण कोणत्याही इसवी सणाचं आपण वार एकदम सोप्या पद्धतीने काही सेकंदात आपण काढू शकतो. धन्यवाद.